नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल का आता मी हे काय करते? तर मित्रांनो, आज गावाकडे खूप पाऊस आलेला आहे आणि आपण आता जाणार आहोत गळाला. तर मित्रांनो, गावाकडे फिशिंग रॉड चालत नाही, गावाकडे चालतात त्या फक्त बांबूच्या काड्या. तर मित्रांनो, मी पण आता एक बांबूची काडी तयार केली आहे गळासाठी आणि हा मी गळ लावलेला आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही मित्रांनो, हा पेटा लावलेला आहे. हा पेटा जर बुडला तर मी मासा वाढणार. तर मित्रांनो, चला आता आपण निघूया. चला. तर मित्रांनो, गावाकडे खूप पाऊस असल्यामुळे छत्री काय आपल्याला घेता येणार नाहीये, त्यामुळे मी आता घेतलेला आहे कागद आणि कागदाला असं मी डोक्याला बांधणार. चला मित्रांनो. तर मित्रांनो, आता 2च मिनिटात आपण तळ्यावरती पोहोचणार आहोत. पण त्या अगोदर आपल्याला माशांसाठी चारा लागणार आहे. तर चारा आहे गांडूळ. तर चला आपण आता पहिलं गांडूळ खणून घेऊया आणि मग आपण गाळाला जाऊया. चला. तर मित्रांनो, आता आपले गांडूळ खणून झालेले आहेत. आता आपण जाऊया गाळाला. चला. तर फायनली मित्रांनो, आपण आलेलो आहे नदीवरती, जिथं आपल्याला गळ उडवायचा आहे आणि मी खूप एक्साइटेड आहे का मला किती मासे लागतील आणि किती नाही. आणि आज तर लई मोठा मोठे मासे उडवणार आहे मित्रांनो. तर त्यासाठी मी याच्यामध्ये एक पिशवी आणलेली आहे जी आपल्याला आज भरून न्यायची आहे. तर चला गळ उडूया. मला वाटलं होतं कमी पाणी असेल, पण मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता किती पाणी आहे नदीला. तरी पण मी एकदा क्रॉस करण्याचा प्रयत्न करतो का नदीच्या पलीकडे जाऊन आपल्याला तिकडे गळाला जाता येईल काय बघतो. तर मित्रांनो, मला तर खूप भीती वाटले, पण तरी पण आपल्याला तिकडे पलीकडे जावं लागणार आहे. मित्रांनो, आम्हाला काय पलीकडे जाता येत नाही. तुम्ही बघू शकता का नदीला किती मोठा जोराचा पूर आहे आणि पाऊस आणि वारा खूप आहे. त्यामुळे आपल्याला काही पलीकडे जाता येत नाहीये. त्यामुळे आपण नाही का आपल्या या साईडलाच गळ उडू आणि इकडेच मासे पकडू. तर चला इकडेच जाऊया. तर मित्रांनो, गावाकडे 2 दिवस एवढा पाऊस पडलाय की बघू शकता इथं या खासराचा बाण डायरेक्ट निघून गेलेला आहे. इकडे गावाकडे 2 दिवसाला फुल पाऊस आहे, फुल पाऊस आहे. पण तरी पण आपण करायला चाललेलो आहे. तर बघूया आपल्याला आज मासे लागतात की नाही. रोल कॅमेरा ऍक्शन. मित्रांनो, ही आमची रेग्युलर गळाची जागा आहे. इथं आम्ही प्रत्येक वेळेस गळ उडत असतो. पण आज एवढा पाऊस आलाय की इथं गळाला जागा उरलेली नाहीये. तर आपल्याला आता खाली जावं लागणार आहे तळ्याकडे. तर चला आपण तळ्याकडे जाऊ. आणि मित्रांनो, आपल्याला चालता चालता आज पहिल्यांदा खेकडे भेटलेले आहे. तिला आपण घेऊया. चला. फायनली मित्रांनो, आपण आता गळ टाकायच्या जागेवर आलोय. तर मित्रांनो, आता आपण पहिल्याच गळीत टाकूया आणि इथं बघूया मासे लागतात का नाही. आणि इथं कोणतं मासे लागत ते पण बघूया. तर मी खूप असा एक्साइटेड आहे का कधी गळ टाकतोय कधी मासा उडवतोय.
एक काडी बाजूला ठेवतो आणि एका काडीनं आम्ही नाही का गळ उडवायचा प्रयत्न करतो. तर चला पहिला गांडूळ लावून घेऊया. गांडूळ लावून घेऊया. माशाच्या चाऱ्यासाठी आपण गांडुळाचा वापर करणार आहोत. तर मी आता गांडूळ गळाला लावलेला आहे आणि पहिलाच गळ मी आता पाण्यामध्ये टाकणार आहे. मित्रांनो काहीतरी लागलं होतं पण ते सटकून गेलेलं आहे. तरी आपण हात न मारता परत एकदा गळ टाकूया. टाकलाय नाही. तर मित्रांनो आपल्या गळाला लागलेले आहे कॅटफिश म्हणजे शिंगट्या. तर चांगला मोठा शिंगट्या लागलाय मित्रांनो. पहिलाच गळ टाकला होता तर पहिल्याच गळाला आपल्याला शिंगट्या लागलेला आहे. हे बघा किती मोठा आहे. मस्त पाण्यात गेला तिकडे कात्रामध्ये दुसरीकडे मित्रांनो. तर काही हरकत नाहीये आपण परत टाकूया. हा. हे चालू झालं का? तर मित्रांनो परत एकदा आपल्याला शिंगट्या लागलाय कॅटफिश म्हणजे. ज्याचे काटा असतात ना कडला ते लागलं ना त्याने लय आग होते हातात नाही का लय चुरचुर होते. आणि हा हातात पकडला ना तर हा लय गिळगिळीत असतोय म्हणजे नाही का खूप चिकाटा असा मासा आहे हा शिंगट्या. तर मित्रांनो किसने वाला पाकिट टाकून एवढं मासा आत किती भेटतात बघू शकता तुम्ही. बघा इथं मित्रांनो. बघा कॅमेरा पुढे शिंगटे लोळ्या आठवणी हे सगळं भेटलंय किसने वाला. तर रेट झाला का? हा चार काढ का लागेल. तर मित्रांनो हा एक गडचुडीदार तर पहिलं झालं त्यांना बघा इथं काढणं काय लागत होतं आपल्याला हाच मासा उडवायचा इथं बसून. चला उडूया तिकडे या. मित्रांनो, पूर्ण असल्यामुळं ना कळणार नाही. फायनली मित्रांनो आपल्याला जो मासा पाहिजे होता काळडोक्या म्हणजे पोळस हा आपल्याला भेटलेला आहे. तर मित्रांनो याची साईज थोडीशी बारीक आहे. तर मित्रांनो काही हरकत नाहीये. हा बारीक असला म्हणून काय झालं आता आपण थोड्या वेळाने अजून मोठा मासा उडू. तर चला याला कारण आपण याला पिशवीत टाक. ए, उडव. सत्या, सत्या, घेतलंय घेतलंय घेतलंय. चालू कर. फायनली मित्रांनो जो मासा आपल्याला पाहिजे होता तो आपण उडवलेला आहे. हा आहे कोळस. तर मित्रांनो बघू शकता हा चांगला 4-5 बोटा एवढा आहे. याच्यापेक्षाही अजून मोठाले असतात पण ते आपल्याला अजून लागले नाहीयेत ते लागतील थोड्या वेळामध्ये. पण मित्रांनो हा लागलाय तर खूप भारी वाटतं. यस या पिशवी टाके बनले.
मित्रांनो एवढी मोठी पिशी आणली आपल्याला एवढी पिशी भरून न्यायची कळलं का चला मित्रांनो दुसरं पण लागलेलं आहे आपल्याला कळलं क्या असं वाटतंय आधी पिशी भरते आपली तर मित्रांनो आज आपण एवढे मासे पकडले तुम्हाला मी दाखवतो हे बघा मित्रांनो दिवसभराच्या परिश्रमातून आपण एवढे मासे पकडलेले आहेत हे बघा हे ते कोळच काढो की ज्याला मी म्हणत होतो नाही का की आता लागलेले आहेत आपल्याला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 12 एक डोके आहेत आणि आता मी खूप खुश आहे नाही का दिवसभराच्या परिश्रमातून एवढे मासे उडवलेत आणि फायनली जे आपल्याला पाहिजे होतं ते आपण मिळवलेलं आहे व्हिडिओ जर मित्रांनो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तर पाहायला विसरू नका मंगेश मार्तगडे युट्यूब चॅनल धन्यवाद